नमस्कार. आज सत्य आणि तथ्य ह्या विषयावर बोलणार आहे. तर सत्य जे आहे ह्याचे शास्त्रामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याच्या निरनिराळ्या छटा दाखवलेल्या आहेत. आणि सत्य आणि तथ्य ह्याच्यामध्ये काय संबंध आहे आणि ते आपल्या जीवनाशी कसे निगडीत आहेत हे आपण जरा ह्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर सत्य जे आहे त्याच्या ज्या छटा आहेत, तर सत्य आणि असत्य असं ज्याला अनृत असं ज्याला संस्कृतमध्ये जो एक शास्त्रीय टेक्निकल शब्द आहे, थोडेसे एक 2-4 टेक्निकल शब्द आपण वापरणार आहोत या सत्रामध्ये. तर सत आणि सत्य ह्याच्यामध्ये फरक आहे. सत्य आणि असत्य आणि मिथ्या असे 2-3 जे शब्द आहेत शब्दकोशामध्ये आपल्याला जे वापरले जाणार आहेत ह्याच्यामध्ये, तर सत्याचे जे प्रकार आहेत, तर सत्यावर आधारित सत्य हा एक प्रकार आहे, असत्यावर आधारित सत्य, सत्यावर आधारित असत्य आणि असत्यावर आधारित असत्य असे 4 प्रकार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त संदर्भाप्रमाणे सत्य बदलतं. त्याच्यासाठी सुद्धा 3 प्रकार आहेत, की त्याला व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य असं म्हटलेलं आहे. की ट्रान्झॅक्शनल रियालिटी, एम्पिरिकल रियालिटी आणि ट्रान्सेंडेंटल रियालिटी. तर असे हे बरंच असं गुंतागुंतीचे असे जड वाटणारे शब्द आहेत. तर ते आपण आपल्याला समजेल, सोपं करून आपल्याला जरा समजेल अशा दृष्टिकोनातून हे सत्र आहे. आणि ह्याचा एक महत्त्वाचा पाया म्हणजे ह्याच्यामध्ये जो अध्यास आहे, म्हणजे सुपर इम्पोजिशन आहे, त्याचा काय परिणाम होतो ते पण आपण अगदी थोडक्यात शेवटी पाहूयात. तर आपण त्याच्यासाठी एक उदाहरण बघूयात. की आपण अशी एक कल्पना करू की एक भिंत आहे आणि भिंतीच्या एका बाजूला आपण बसलेलो आहोत आणि भिंतीच्या पलीकडच्या बाजूला एक काहीतरी विषय आहे, एक झाड आहे, एक रोप आहे समजा, आणि गुलाबाचं एक रोप आहे, त्याला एक गुलाबाचं फूल आहे लाल रंगाचं असं समजूयात. आणि ते काय आपल्याला दिसत नाही आहे, कारण आपण भिंतीच्या इकडच्या बाजूला बसलेलो आहे आणि विषय जो आहे तो पलीकडच्या बाजूला आहे. सरळ सोपी गोष्ट आहे समजायला. तर आता ह्याच्यात काय होतं की या भिंतीला लागून एक व्यक्ती बसलेली आहे, वरती म्हणा बाजूला काहीतरी आपण त्याला एक नाव देऊया. देवदत्ता नावाचा एक मनुष्य बसलेला आहे, त्याला आपणही दिसतोय आणि ते फुलही दिसतंय. त्यामुळे तो आपल्याला सांगू शकतो की बाबा मला अमुक तमुक आकाराचं लाल रंगाचं असं हे फूल दिसतंय, आणि हे तो एखाद वेळेस सांगेल देखील गुलाबाचं फूल आहे. आणि तो ही माहिती, हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवतो आणि आपण आपल्या मनामध्ये त्याचं एक प्रतिमा, त्याची एक छबी पण काबीज करतो मनामध्ये, आपल्या स्मृतीमध्ये आपल्या. तर हे खूप तपशिलात जाऊन पतंजली योगसूत्रामध्ये वगैरे सांगितलेलं आहे की कसं होतं हा प्रकार. तर ही एकदम साधारण अशी आपण एक स्थिती आपण इथे आपण विचारात घेतली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण दोष आहेत ते पाहूयात. आणि दोष बरेच आहेत, आपण एक 3-4 फक्त आपले पाहणार आहोत. की ह्याच्यामध्ये कसं आपली फसवणूक होती किंवा कसं चूक ह्याच्यामध्ये शिरती या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्ञानाच्या, आणि आपल्याला जे वाटतं तसं नसतं. हे पण अगदी जी सत्य आपण पाहिलीत आधी, त्याची व्याख्या पाहिलीत, आपण उदाहरणं बघितली नाहीत, बघूयात वेळ झाला तर पण बघूयात नंतर. पण आपण आत्ता जे स्थिती मांडलेली आहे
त्याच्यावरनं आपल्याला सहज लक्षात येईल की काय भानगड आहे. तर आपण एक 3-4 दोष बघूया. भरपूर काढतायत, पण आपण एक 3-4 पाहूयात. प्रथम म्हणजे देवदत्तला दृष्टिदोष असेल काहीतरी. नीट दिसत नाही त्याला. कलर ब्लाइंड म्हणजे त्या लोकांना ब्लॅक अँड व्हाईट दिसत नसतं. त्यांना लाल, हिरवा, चॉकलेटी रंग असे सांगता येत नाहीत वेगवेगळे. त्यामुळे त्यालाच जर नीट दिसत नसेल तर तो त्याच्याप्रमाणे काहीतरी माहिती आपल्यापर्यंत पोचवतो आणि आपल्याला विषयाची चुकीची माहिती प्रदान होते. आणि त्यामुळे आपल्याला जो पतंजलींनी शब्द वापरला आहे त्याला प्रत्यय असा शब्द आहे. म्हणजे मनातलं कॉन्टेंट असं त्याच्यामध्ये आपलं तयार होतं त्या माहितीप्रमाणे. हा पहिला दोष आहे त्याचा. हा एक दोष आहे. दुसरा दोष असा असू शकतो की त्याला दिसलेलं आहे नीट, परंतु आपल्यापर्यंत त्याची ज्ञान पोचवण्याची क्षमता मर्यादित आहे, सीमित आहे. त्यामुळे तो आपल्याला सगळं काही नीट सांगू शकत नाही आहे. आपल्यापर्यंत पोचत नाही ज्ञान. ह्यामुळे आपल्याला विषयाची माहिती नीट समजत नाही. तिसरा दोष असा असू शकतो की फसलेला आहे देवदत्त. त्याला असं वाटतंय की तिथं गुलाबाचं फूल आहे. आणि याचं एक अगदी पेट लाडकं उदाहरण जे दिलं जातं म्हणजे मृगजळ आहे. की तिथं पाणी आहे असं वाटतं, पण पाणी नसतं खरं तर वास्तविक तिथे. अजून एक जे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये काय आपण अजिबात खोलात जाणार नाही, कारण त्याच्यावरती बोललं तर अनेक तास सत्र चालू राहतात. ते म्हणजे रज्जू सर्प. म्हणजे एक दोरखंड आहे आणि अंधुक अशी परिस्थिती आहे, प्रकाश नीट नाही आहे. आणि ती पाहिल्याने असं वाटतं की बाबा तिथं साप आहे. साप वगैरे नसतो, दोर आहे. अशा प्रकारच्या गैरसमजामुळे काहीतरी आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी देवदत्ताला दिसतं आणि ते आपल्याला कळवतं आणि आपल्याला पण तसं वाटतं. हा तिसरा दोष आहे. चौथा अजून पण असे बरेच बघता येतील, पण चौथा जो दोष आहे ना, तो वेदांत कालही माहीत नव्हता. हा आधुनिक आता गेल्या शतकातला आहे. क्वांटम मेकॅनिक्स, हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. आणि त्याच्यामध्ये हा दोष खूप विचित्र आहे की आपल्या मनाला न पचणारा असा आहे. त्याची ह्या दोषाचं अस्तित्व सिद्ध झालंय, पण त्याला जो का होतंय असं त्याच्या मागचा पुरावा आहे हा काय सापडलेला नाही. पुरावा एवढा आहे की दोष अस्तित्वात आहे. आणि तसं विचित्र आहे तो दोष असा आहे की ज्या क्षणी ज्या वेळेला देवदत्तच्या नजरेला गुलाबाचं फूल दिसतं, त्यावेळेला त्या फुलाचा, त्या विषयाचा गुणधर्म हा स्थित केला जातो. देवदत्त पाहण्याच्या आधी काय आहे हे सांगता येत नाही त्याचा गुणधर्म. श्रॉडिंजर नावाचा एक प्रसिद्ध हा शास्त्रज्ञ किंवा एका प्रकारचा फिलॉसॉफरच म्हणा, त्याचं एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे की कॅट इन अ बॉक्स असं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही उघडून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की बाबा ह्याच्यामध्ये जे मांजर आहे, एका खोक्यामध्ये मांजर ठेवतो ते जिवंत आहे का नाही हे समजत नाही. असं त्याचं उदाहरण होतं. आपण ते जरासं सोपं करूया की देवदत्त जोपर्यंत ते फूल पाहत नाही तोपर्यंत त्याला समजा एक गुणधर्म, त्याचा रंग घेतला तर तो निळा आहे का पिवळा आहे सांगता येत नाही. तो बघतो तेव्हाच तो लाल होतो. ह्याचा अर्थ समजून घ्यायला म्हणजे नक्की काय याचा अर्थ हे समजू शकतो आपण, पण असं वाटतं आपल्याला आपण हे समजू शकतो. पण ह्याचा अर्थ असा आहे की देवदत्ताने समजा 3 वाजता हे फूल पाहिलं आणि ते लाल असलं, त्यांनी जर हे 3 वाजून 1 मिनिटाने पाहिलं असतं ना तर कदाचित ते पिवळं झालं असतं.
असा ह्याचा अर्थ आहे. हे असं कसं काय हे माहीत नाही अजून, पण शक्य आहे. अजून एक गेल्या शतकामध्ये जो शोध लागला आहे, अगदी विलक्षण, आणि हे अनेक दोष आहेत. त्याच्यामध्ये मुद्दा जो सिद्ध होतोय तो असा की विषयी आपण जो आहोत, ज्ञाता जो आहे, त्याला विषय जो आहे हा कधीही कळणं शक्य नाही, असा याचा मतितार्थ आहे. दोष आपण अनेक काढत बसू, पण एक कुतूहलाची गोष्ट एक माहिती म्हणून की समजा देवदत्ताने लाल फूल आहे म्हणून सांगितलं आणि भिंतीच्या ह्या बाजूला सोमदत्त अजून एक मनुष्य बसलेला आहे आणि तो पाहून सांगतो त्याला काय फूल दिसतंय. कदाचित तोही सांगेल लाल आहे, तो त्याच्या परीने आपल्याला समजून सांगेल कसं दिसतंय, आणि त्यामुळे आपण दोघांची माहिती घेऊन एक काहीतरी आपल्या मनामध्ये एक प्रत्यय, एक प्रतिमा तयार करू. परंतु आईन्स्टाईनने काय सांगितलं की जो उदाहरणार्थ आहे, कल्पना करू आपण की देवदत्त समजा एक काहीतरी 100 मैल पर तास असं चाललेला आहे आणि त्याला लाल फूल दिसतंय, आणि सोमदत्त 200 जर जात असेल तर तेच फूल त्याला हे पिवळं दिसू शकतं. ह्याला लाल आणि त्याला पिवळं, वेगळं गुणधर्म त्याला वेगळे दिसू शकतात, कारण त्यांचं संदर्भ वेगळा आहे. हे जे व्यावहारिक सत्य जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय त्याच्या आतमध्ये जाऊन अजून एक पायरी अशी आईन्स्टाईनने अशी ती त्याच्यामध्ये शोधून काढलेली आहे ही अशी. असो, तर मी म्हटलं तसं मतितार्थ काय की आपल्याला तो जो विषय आहे त्याचा नक्की अर्थ काय आहे हे कळणं शक्य नाही आहे, कारण इतके अनेक प्रकारचे दोष येतात ते कळण्यामध्ये की ते शक्य नाही आहे. आणि हा जो विचार आहे हा काही तसा फक्त आपल्या ऋषीमुनींना वगैरे कळला असा नाही, तर पाश्चात्य विज्ञानामध्ये एक सुप्रसिद्ध असा तत्वज्ञानी होऊन गेला, इमॅन्युअल कांट असं त्याचं नाव होतं, बऱ्याच लोकांना माहिती असेल. तो प्रशिया, पी पंढरपूर, रशिया नव्हे, पी फॉर पंढरपूरचा प्रशिया नावाच्या राष्ट्रातला होता तो, आणि तो जर्मनमध्ये लिहायचा. तर त्यांनी सखोल विचार केला आणि त्याचं एक पुस्तक आहे खूप जगप्रसिद्ध, क्रिटिक ऑफ प्युअर रिझन नावाचं. ते एक मुख्य आधारस्तंभ आहे पाश्चात्य तत्वज्ञानाचं. त्याच्यात तो सांगतो की विषय जो आहे तो कळणं शक्य नाही, आणि त्याला तो डिंग इन शिश असं त्याचं, मला एखाद्या वेळेस उच्चार नीट जमणार नाही जर्मनमध्ये त्याचा, तो जर्मनमध्ये लिहायचा सगळं, पण त्याचं जे इंग्लिश भाषांतर आहे द थिंग इन इट सेल्फ असं त्याचं भाषांतर आहे. हे प्रचंड जगप्रसिद्ध असं वाक्य आहे. तुम्ही जाऊन गुगलमध्ये तुम्ही किंवा ChatGPT टाकलं तर लगेच इमॅन्युअल कांटचं नाव येईल त्याच्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं की द थिंग इन इट सेल्फ, विषय जो आहे तो कळणं शक्य नाही. त्याचे असे एक काही वाक्य अशी अत्यंत जगप्रसिद्ध आहे की परसेप्शन विदाउट कन्सेप्शन इज ब्लाइंड, असं त्याचं ते वाक्य होतं ते. असं तर पाश्चात्य देश जे आहेत किंवा त्यांचं जे तत्वज्ञान आहे हे इथं येऊन इथपर्यंत पोचलेलं आहे, आणि बौद्ध तत्वज्ञान देखील अशाच प्रकारचा विचारापर्यंत पोचलेलं आहे. वेदांताचा आणि त्यांचा फरक असा आहे की थोडंफार त्यांचं तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान हे एक निराशावादी टप्प्यापर्यंत येऊन थांबतं, ते की हा शून्यवाद आहे, काहीच नाही आहे, हे सगळे मिथ्या आहे, अशा प्रकारच्या ठिकाणी येऊन थांबतं. तर ह्याच्यात आपला आणि हे जे उदाहरण घेतलं ह्याचा काय संबंध आहे, नक्की आपला हे जी सगळे विधानं केली जातात हे कशी काय आपल्याला आपल्याशी निगडीत आहेत. तर आपण सांगितलं की हे देवदत्त जो आहे तो हे पाहतो, सांगतो, आणि हे सगळे घोळ होतात. काय संबंध आहे देवदत्ताचा असेल, म्हणजे खऱ्या आयुष्याचं काहीतरी होत असेल असं, आपला काय संबंध आहे देवदत्ताशी. तर देवदत्त हा दुसरा तिसरा कुणी नसून आपला स्वतःचा डोळा आहे,
आपल्या डोळ्यामध्ये हे सगळे दोष आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या आतमध्ये जो ज्ञातृत्व आहे आपलं जे, त्याची अशा प्रकारे फसवणूक होती की त्याला जे त्या विषयाचा अर्क आहे, त्याचं जे तथ्य आहे, हे त्याला कळणं त्यामुळे शक्य होत नाही आणि अनेक प्रकारे हे सिद्ध झालेलं आहे. तर ही जी भिंत आहे, ज्याच्या बाजूला हा देवदत्त बसलेला आहे, ही भिंत दुसरं तिसरं काही नाही, हे आपलं शरीर आहे आणि त्याच्या पुढे जे आहे ते सगळा सृष्टी, हा सगळा संसार आहे, जे आपल्याला कधी दिसं नीट कळू शकत नाही. तर हे भगवद्गीतेच्या 13वा अध्याय, ही जी व्याख्या आहे त्या निरनिराळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या नावाने ते समजल्या जातात, त्याला नावं दिली जातात. तसं 13वा अध्यायामध्ये श्रीकृष्ण सांगतो की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे जे शरीर आहे ना, हे क्षेत्र आहे, फील्ड ऑफ ॲक्शन आहे. हे सगळे सृष्टी आणि भिंत, ह्याच्यामध्ये बसलेले सगळे हे ज्ञानेंद्रिय जे आहेत, हा देवदत्त मी जो म्हटलं तो आपला डोळा आहे आणि तिथं तो सोमदत्त हा दुसरा डोळा आहे. हा दोघांच्या ज्ञानाचं मिळून आपलं एक काहीतरी आपल्या मनामध्ये ते ज्ञान हे तयार होतं. ते तर श्रीकृष्ण सांगतो की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे इदम शरीर, हे जे शरीर आहे ह्याला क्षेत्र म्हणतात. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतज्जो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तत्विदः. हे क्षेत्र ज्याला माहिती आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात, असं तो सांगतो. इथपर्यंत ठीक आहे, समजू शकतो. हे 13वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या दृष्टिकोनातनं त्याचं ज्याची शहानिशा करायची आहे जगाची, आणि ह्याच्यावर शंकराचार्यांचं भाष्य अफलातून आहे आणि ह्याची 3-4 ठिकाणी त्यांनी ह्या विषयावर भाष्य केलेले आहेत आणि सगळीकडे ते असं विलक्षण आहे आणि ह्याचा एक खूप मोठा प्रभाव असा आपल्याला त्यांच्या अध्यास भाष्यामध्ये पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये हा जो निराशावादी टप्प्याला येऊन पोचलेला आहे तत्वज्ञान, बौद्ध आणि पाश्चात्य, त्याच्या मला मुद्दामून हे सत्र अशा ठिकाणी थांबायचं नाही की हे निराशावादी ठरेल की आपल्याला काही कळू शकत नाही बाबा, की क्षेत्र जे आहे ते नक्की काय कळू शकत नाही. श्रीकृष्ण काय सांगतो की पहिला श्लोक आहे, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतज्जो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञमिति तद्विदः क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. हे जे वाक्य आहे ना, ह्याच्यावरती तासनतास विचार करत बसण्यासारखं वाक्य आहे. ह्याच्यावर शंकराचार्यांनी जे लिहिलेलं आहे ते पण समजून घेण्यात अनेक काळ आपण त्याच्यामध्ये काढू शकतो. की तुम्हाला काय वाटेल, एखाद्याला काय वाटेल की बाबा कोण आहे हा क्षेत्रज्ञ, कोण आहे हा ज्ञातृत्व प्राप्त झालेला हा कोण आहे? हा बाबा मी आहे. अर्जुना, क्षेत्रज्ञ शरीर कोणाला माहिती आहे? आपल्याला माहिती आहे. माझं श्रीकृष्ण म्हणतो की मी म्हणजे श्रीकृष्ण स्वतः म्हणतो की क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. तुझा ज्ञातृत्व पण माझंच ज्ञातृत्व आहे, असं तो सांगत आहे. की पाश्चात्य तत्वज्ञान जिथे येऊन थांबलंय, तर थिंग इन इटसेल्फ हे जे कांट म्हटलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन वेदांतांनी सांगितलंय की अजून एक गोष्ट आहे. द थिंग इन इटसेल्फ आहे तसं द थिंग इन मायसेल्फ पण आहे. हे पण माहिती नाही आहे, ते माहीत नाही आणि हेही माहिती नाही आहे. आणि हे काय आहे? ह्या दोन गोष्टी काय आहेत? ह्याला उत्तर बरेच लोक बराच काळ शोधत असावीत, अजून सुद्धा शोधतात, पण ह्याला वेदांतामध्ये ठिकठिकाणी आहे. पण जे प्रसिद्ध आहे छांदोग्य उपनिषदमध्ये उद्दालक श्वेतकेतूला 9 वेळा सांगतात की तत्वमसे श्वेतकेतू. ते जे आहे थिंग इन इटसेल्फ आणि हे जे आहे थिंग इन मायसेल्फ, हे दोन्ही एकच गोष्ट आहे. आता ह्याच्यावरती
खूप मोठा विषय आहे. त्याच्यावरती अजून एखादा सत्र परत केव्हा तरी जमलं तर घेईन. पण तूर्त तरी एवढ्या आशावादी गोष्टीवरती हे सत्र इथंच संपवतो. धन्यवाद.